नमस्कार मित्रांनो. तर बघा तुमच्याकडे पाऊस चालू आहे का? तर विषय काय झालाय, गाडी कोण चालवत आहे बघा. पाऊस चालू आहे मोठा आणि विषय काय झालाय, आपली गाडी बिघडल्या. मग सकाळी लावली होती गॅरेजला, गाडी लावली सकाळी गॅरेजला. मिस्त्री म्हटलं दुपारीच्या पुढे या, आणि आता झालाय पाऊस चालू. तर काय झालं, एक दोन मित्रांनी फोन केला, म्हटलं गाडी घेऊन येऊया का. तर आपल्या इथनं 5 किलोमीटरवर गॅरेज आहे मिस्त्रींचं. मग एक दोघा तिघाला फोन केला, तर ती म्हटली पाऊस चालू आहे, एक दोघांना उचललाच नाही. म्हटलं गाडी आणायला जायचं आहे. तर शेवटी बघा ही म्हटली चला मी येते. आहे का, कसं आहे काम, कट्टर साथीदार आहे आपली, त्यामुळे विषयच नाही. कुठं बी अडचण असू दे मी येते. तर असल्या पावसात बघा सगळा चिखल झालाय आमच्या इकडे येताना, तरी पण म्हटली काय विषय नाही जायचं. प्रिन्सला आहे पैसे ठेवलाय आणि गाडी आणायला निघाली दोघं बी बघा. म्हणून ही कट्टर साथीदारी म्हणजे काय याचं उदाहरण बघा. अडचण असलं का नाही पाठीमाग कायम उभा. एखाद्या वेळी बांधती मायावर सारखीच बांधणं असते ती, पण काय प्रॉब्लेम झाला का नाही लगेच पाठीमाग उभा कायमचा आहे बघा ती. तर आता आम्ही निघालोय बघा. तर बघा मित्रांनो पाऊस कसा पडतोय, कारण आता बारीक रिपरिप असल्यामुळं उघडायचं दिसताना म्हटल्यावर निघालोय दोघ जण आम्ही. आणि बघा हे आमच्या इकडलं कॉलेज बघा, ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, जसं की शिवाजी युनिव्हर्सिटी टाईप बघा, शिवरायांचा पुतळा वगैरे आहे कॉलेज बिश. रस्त्याची कामं चालली ती बघा. ही विषय काय झाला, तुम्ही म्हणणार ह्यो माग बसलाय आणि चिखलात गाडी दिली तिच्याकडे. तर विषय काय झाला, आमच्याकडे एकच रेनकोट आहे आणि तो पण जुना आहे हो का, आत्ता काढलाय, पहिल्यांदा मागल्या वर्षीचा आहे. म्हटलं छत्री घेतो मी, भिजल सगळं जास्त आणि परत आजारी पडलं की सगळा प्रॉब्लेम, त्यामुळे म्हणतो जाऊया तिला म्हणून गाडी दिल्या. आणि पावसात चालवायला पण शिकल का, तर पावसाचं गाडी घसारती तर त्यात जरा चांगली शिकली म्हणजे परत काळजी नाही, म्हणून गाडी दिल्या बघा तिच्याकडे. आलाय आता जरा बघा पाऊस जवळजवळ उघडलाच, आता उघडलाय म्हणजे बारीक चालू आहे, कपड्यावर दिसतंय तुम्हाला. तर आता थोडं अंतर राहिलंय बघा. तिथं आता जाणार प्रियंका एकटी, तिची ती मागे येणार आणि मी आपली गाडी घेऊन येणार. आपली गाडी कसली आहे ते तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये कळलंच, आणि व्हिडिओ मध्ये बघा नक्की आपली गाडी कसली आहे, तुम्हाला दाखवतो. तिथे गेल्यावर गॅरेजवर मिस्त्री पण नसणार आहे, ती उशीर झालाय, 5:45 सव्वा वाजली त्या. आता मिस्त्री पण नसणार, मिस्त्री म्हणलं या तुमची तुम्ही गाडी घेऊन जावा. तर मित्रांनो मी गाडी चालवते, मला एकच नाही पावसाळ्यात मी खूप कमी वेळेला गाडी घेतली, कारण आमच्या इथं खूप रोड असा एवढा चांगला नाही, खूप चिखल झालेला असतो आणि गाडी घसरण्याचं म्हणजे हे असतं, गाडी घसरू शकते. त्याच्यामुळं मी शक्यतो बऱ्याच कमी वेळेला गाडी घेतली पावसाळ्यात. पण आज ह्यांना गरज होती, माझ्यावर यायला कोण होतं, तर नवऱ्याच्या पाठीमागं प्रत्येक जी बायको असते तर नेहमी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मग ती कुठलं पण संकट असेल, भांडणं काय नवरा बायकोच नातं म्हटल्यावर भांडणं होतात राहतात, पुन्हा एक होतो, पण ही साथ महत्त्वाची असते. चांगल्या काळात कोण पण साथ येत सगळं व्यवस्थित, पण वाईट काळात ज्यावेळी गरज असते आपल्या नवऱ्याला आपली, त्यावेळी खऱ्या अर्थानं उभं राहायला पाहिजे प्रत्येक स्त्रीनं. आणि मला हेच माझे विचार असते. आणि दुसरं म्हणजे काय, तर नवरा आपला संसारासाठी धडपड असतो, कमवून आणत असतो, प्रत्येक गोष्ट आपल्याला देत असतो, ज्या त्यावेळी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत असते ती त्यांच्यामुळंच. त्याच्यामुळं त्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा आपण उभं राहायलाच पाहिजे, नाही का, हा विचार मी करत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं दुःख, त्यांची संकट म्हणजे त्यांची एकट्याची नसते. ज्यावेळी आपण लग्न करतो ना त्यावेळी त्यांची सगळी संकट आपली होऊन जातात, त्यामुळं आयुष्यभरासाठी आपण एकत्र असतो बऱ्याच दिवसांसाठी. त्यामुळं आता आपण पोचलोय जवळपास शेनोली स्टेशनवर पोचलोय. आता इथं आपलं गॅरेजवर लावले गाडी नाही आलं, आपण गाडी पैसे आलो का. ही गाडी आपली मागं गाडी दिसते का नाही, पिवळी ती आपली गाडी. आणि प्रियंका बघा पावसात भिजली सगळी छत्री, आता गाडीत टाकणार
आणि गाडी घेऊन मी मागणं जाणार, हळूहळू ती जाणार. तर आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला, लय दिवसात टाकलाय, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शिस्तीत जायचं काय, एकदम शिस्तीत जा. दुकानचं काय काय आणायचं, दुकानचं काय काय ते घेऊन आता मी जाणार मागणं, दुकानात माल थोडा न्यायचा आहे. तर शिस्तीत जा काय, हां शिस्तीत जा. तर चला मित्रांनो, बाय बाय.